हॅलो गाईज, सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आज आम्ही निघालेलो आहोत अलिबाग येथील काशीद बीचवर. महाराजा देवा गणपतीराया गजानना, आज आमचा प्रवास चाललेला असा अलिबागच्या दिशेने चाललेला असा तो प्रवास सुखाचा होऊन दे रे महाराजा. छत्रपती शिवाजी महाराज. काशीदला जाण्यासाठी आम्ही अंबरनाथवरून पनवेल मार्गे निघालोय. रस्ता आणि वातावरण दोन्ही चांगले असल्या कारणाने गाडी पळवण्यामध्ये एक वेगळाच आनंद येत होता. तो आम्ही फार चांगल्या रीतीने अनुभवला. वाटेत आम्ही पनवेलजवळ असलेल्या दत्तगुरू हॉटेलवर नाश्ता करण्यासाठी थांबलो. नाश्ता अतिशय छान होता आणि फायनली आम्ही अलिबाग येथे पोहोचलो. अलिबागला पोचताच आम्हाला चौल येथे गणपती बाप्पाचं सुंदर असं मंदिर दिसलं. गाडीतूनच बाप्पाचं दर्शन करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. अलिबागला आल्यावर कोकणात आल्यासारखंच फील होतं. उंच उंच नारळाची आणि ताडाची झाडे, मंदिरे, कौलारू घरं, बागा या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. काशीद बीच जवळ येताच आपल्याला सुंदरसा समुद्र किनारा पाहायला मिळतो. आणि फायनली 3 तासानंतर आम्ही काशीद गावातील दीपक ज्योती हॉटेलवर पोहोचलो. हॉटेलचा हा बाहेरील दृश्य आहे. हॉटेल हा काशीद बीचपासून अगदी 2 ते 3 मिनिटावरच आहे. चालत गेलो की 10 मिनिटावर. हॉटेलच्या आतील बाजू आपण पाहू शकताय. 2000 रुपये आमचं पर रूमचं रेंट त्यांनी घेतलं होतं. हॉटेल तसं चांगलं होतं, इकडचं जेवणसुद्धा चांगलं होतं आणि रूम तसं त्या प्रमाणात फारशा अशा काही खास नव्हत्या, पण स्वच्छ होतं. फायनली आम्ही काशीद बीचवर आलो. समुद्राची आणि निसर्गाची सुंदर किमया इथे आपल्याला पाहायला मिळते. पाणी पाहताच पाण्यामध्ये उतरण्याचा मोह आम्हाला आवरला गेला नाही आणि आम्ही पाण्यात उतरलो. वाईट फक्त याच गोष्टीचं वाटतं की काशीद सारख्या सुंदर ठिकाणी जेटीचं काम चालू आहे, ते अगदी जलद गतीने. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काशीद बीचवर पर्यावरणीय समस्या नक्कीच उद्भवणार. बघता बघता सूर्य मावळला आणि इच्छा नसतानाही आम्हाला जड अंतकरणाने काशीदचा निरोप घ्यावा लागला.